शांतता हृदय ही मामा हे दागिने तू काय करतेस इथे देवी? बुक पण हे दागिने ते मी पॉलिश करायला घेऊन चालले. देवी एक मिनिट इथे बस ना. मला ना तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवंय. काय? मी हे दागिने पॉलिश करायला घेऊन चालले कुणाला सांगायचं नाही. आजीला नाही, बाबाला नाही, आजोबांना पण नाही. का? कारण मला त्यांना सरप्राईज द्यायचंय. प्रॉमिस? प्रॉमिस. गॉड प्रॉमिस. मामा ह्याच्यात काय आहे? वाव किती छान आहे. हे पण पॉलिश करणार आहे? हो बेटा. मग ह्याला अजून छान पॉलिश करायचं. हा, आणि मग पॉलिश करून झाल्यानंतर मला दे. या सगळ्यावर तुझाच हक्क आहे देवी. म्हणजे? काय नाही देवी. मगाशी मी तुला रागवले ना. आय एम सॉरी. इट्स ओके मामा. मी बुक वाचायला जाते. हे नक्की मला दे हा बँगल. कोण आहे? कोण आहे? शत्रू. हा गौरे, काय कुठला परफ्यूम लावलाय? नेहमीच का लावत नाही का तुम्ही? नवऱ्यानं गिफ्ट दिलाय मला नवीन. ओ काय वाढदिवस होता काय? हॅपी बर्थडे. कॅप्टन उगीच कुचकटासारखं बोलायची गरज नाही. हा काय नाही, भांडलो आम्ही. अरे 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 बिचारा दिलीप लागलं नाही ना फार? मी काय भांडी फेकून मारते का? नाही का? तुम्ही काय मारता एकमेकांना? खुर्च्या, टेबल, फ्रीज काय? जेवण ठेवलंय, गिळायचं असेल ना तर गिळून घ्या, मी जाते. बस बस चिडू नका बस. तुम्ही इथे एकटे ना म्हणून नवऱ्याला सोडून तुमच्याबरोबर जेवायला आले. तर उगीच भलत्याच गल्लीत शिरताय. सॉरी 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 सॉरी. पण मला सांग की एका परफ्यूमवर पटलीस तू, हे शिकवलं का मी तुला? छे छे, असं कसं होईल? एवढी चांगली संधी थोडीच सोडणार आहे. 10ची कलमत ठरलेली आहे. या रविवारी तो माझ्यासाठी जेवण करणार आहे, नंतर पिक्चर. आणि हे जर सगळं सुरळीत झालं तर माफीचा विचार करण्यात. अच्छा, म्हणजे चूक त्याची होती? त्याची चूक नसती ना तरी त्याचीच आहे हे मी सिद्ध केलं असतं. एवढं जमतं मला आजकाल. बर ते जाऊ दे, पेक कितवा चालू आहे? जेवायचंय की नाही? चला ताबडतोब वाढायला घे. काय आणलंय? पापलेटचं कालवण. राईट राईट. शाबास, घे ताबडतोब घे जेवायला. पोटात आग पडली इथे. आणि पोचली का शिपवर? केव्हा? फोन आला होता. आय होप यावेळी तरी मिशन सक्सेसफुल होईल. होणार होणार. मला पॉझिटिव्ह फिलिंग आहे. आज सकाळीच आमच्या खिडकी बाहेर मी भारद्वाज पक्षाचा आवाज ऐकलाय. माहिती आहे ना भारद्वाज पक्षी? हा, तो तुम्हाला दिसतो आणि मला ऐकू येतो. त्या दिवशी सगळं सुरळीत होतं बघ. आपलं मन किती वेडं असतं ना कॅप्टन. मनाला वाटेल तसं घडणार असेल तर कशावरही विश्वास ठेवतो. खरंय गौरे, पण यांचं सगळं आता सेटल व्हायला पाहिजे का? इतरांच्या सुखी संसाराच्या कहाण्या ऐकून मी स्वतःचं मन किती दिवस रिचवत राहू? सोन्यासारखी सून आहे माझी. मुलीच्या मायाने करते माझं.
कर्तबगार मुलगा आहे, यांचं आपापसात का जुळत नाही? यांची भांडणं का नाही एका परफ्यूमच्या बाटलीत मिटत? गोरे, माझे डोळे होते ना, त्यावेळी या डोळ्यांनी कितीतरी भीषण आणि भयानक गोष्टी पाहून पचवल्यात मी. पण अनु आणि अभयच्या संसाराचे हाल नाही सहन होत होता. कोण तुमचा कोण गॉड, देव, ईश्वर, अल्लाह जो कोणी आहे ना, त्यांनी माझं एवढं ऐकावं बस. मग मला बाकी काहीही नको. पापलेटचं कालवणही नकोय. नाही ते सोडून ते हवंच. चल वाढायला घे. हे बघ, यावेळी सगळं काही सुरळीत होणार आहे. माझं गट फिलिंग मला सांगतंय. अनु परत येईल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर छानसं हसू असेल. हा, सगळं काही सुरळीत झालेलं असेल. नथिंग कॅन गो रॉंग दिस टाइम. एका सोल्जरचं गट फिलिंग आहे. हा, टचवूड. अरे जन्नत ही मांग लेता अगर पता होता आप आएंगे. बोला, आज या पामराची कशी काय आठवण काढलीत? कसा आहेस मयांक? टकमक टोकावर नेहमी वारा असतो, चेरापुंजीत नेहमी पाऊस असतो, हिमालयावर बर्फ असतो आणि मयंक नेहमी मस्त असतो ग. तू अजिबात बदलला नाहीयेस. डॉन को पकडना और मयंक को बदलना मुश्किल है नहीं बल्कि नामुमकिन है. पण आजूबाजूचं जग बदलतंय यार. आज पहिल्यांदाच तुझा मला फोन आला. माझं जरा काम होतं तुझ्याकडे. हुकुम करो. जरा भेटायचं होतं. आपल्याला उद्या भेटता येईल का? तू जर भेटणार असशील ना तर आजचीच उद्या करेन. बोल कधी, कुठे आणि कसं? उद्या आमच्या घरी. म्हणजे तुझ्या बाबांच्या घरी? येऊ शकशील? तू म्हणत असेल तर आज रात्रीच येऊन थांबतो. मयंक, मी मस्करी करत नाहीये. ज्याची आयुष्यानंच मस्करी केली त्याची तू काय मस्करी करणार? काय काम होतं बोल. ते असं फोनवर नाही सांगू शकत. उद्या भेटल्यावर बोलूया. आमच्या घरी उद्या दुपारी 4 वाजता. ओके. मोठा काटा 12वर आणि लहान काटा 4वर येण्याची डेस्परेटली वाट बघतोय मी. तो ठीक 4 बजे. थँक्स. थँक्स तर मी माझ्या नशिबाचे मानायला हवेत ग. गुड नाईट. गुड नाईट. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, शत्रूचा मित्र तो आपला शत्रू, आणि शत्रूची बायको कळेल उद्या ठीक 4 वाजता. नाही ना? आलास तू? बाबा तुला काही बोलले का आज? कशाबद्दल? ते काल मी विनयबद्दल सगळं सांगितलं ना, त्यावरनं काही? नाही. तुला वेळ आहे का? देवी जेवायची थांबली. इनफॅक्ट सगळेच थांबले. 10 मिनिट. लवकर ये. विक्रम, कसला विचार करतोस? उद्याच्या नंतर फक्त 7च दिवस राहत आहेत. आलो.
विक्या माझा दोस्त कसा आहेस? गुंतता हृदय ही गुंतता हृदय ही द्या माहिती चादर मी घालते. काय नाही, झालंय सगळं. माई माझं काही चुकलं असेल ना तर 4 फटके मारा मला. काय झालं तुला अचानक? का मग मला असं परक्यासारखं वागवताय? काय बोलतेस तू हे? घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि मला पत्ता पण नाही. असं कोड्यात बोलू नकोस. काय ते स्पष्ट विचार. मगाशी पाहिलं मी नयना ताईंना, हे एवढे सगळे दागिने काढून बसल्या होत्या, तपासून बघत होत्या. आता काहीतरी कार्यक्रम असल्याशिवाय कोणी एवढे दागिने काढेल काय? तोडे आणि मोहनमाळ पॉलिशला देते म्हणाली होती. काय म्हणाल? काय नाही, घरात कुठलाही कार्यक्रम नाहीये. तिने पॉलिशला दिले होते दागिने, ते बघत असेल. तुला कशाला पाहिजे ग नसत्या चौकशा? दिवस वाईट आहेत ना माई. आता एवढे सगळे दागिने म्हणजे लाखा मुलाचा तरी माल असणार. उद्या त्याच्यामध्ये काय उलट सुलट झालं का साहेब पहिले आमच्यावरच आळ घेणार. काही उलट सुलट होत नाहीये आणि तुझ्यावर कुणीही आळ घेत नाहीये. उगाच तोंडाची वाफ दौडू नकोस. ते अभ्रे बदल आधी, ज्यात त्यात नाक घुपसत असत. मळका अभरान गावाला बबरा. आज जेवायला मिळणार आहे का? नाही, स्वाहा असं म्हणून झोपून जायचं. रिकाम्या पोटी पोकळ विनोद नकोत. जेवणाची वेळ उलटून गेली तरी महाराजांची वाट बघणं चालू आहे. काय हवंय बाबा? काय नाही ग, माफक अपेक्षा 2 घास पोटात जावेत. असं का बोलता? बस. काय आहे जेवायला? चिकन? आज गुरुवार आहे. चिकन विकन काही नाही, सुरणाची भाजी आहे. शी सुरण? देवी, किती वेळा सांगितलं? जेवणाला शी बोलायचं नाही. पण मम्मा, मला ना स्मेल वरूनच वाटलं की आज चिकन आहे. असं होतं बाळा, कधी कधी आपल्याला फसायला होतं. आपल्याला काय वाटतं की आहे चिकन, निघतो सुरण. झालं तुमचं सुरू? माझ्या घरात बोलायची मला चोरी आहे का? उगीच फाटे फोडू नका. आई, बाबांना बहुतेक माझ्याशी बोलायचंय. विक्रम, 1 मिनिट नाही ना बाबा, तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते माझ्याशी डायरेक्टली बोला ना. उगीच इतर गोष्टींची ढाल कशाला? तुला असं का वाटतं की मला तुझ्याशी बोलायचंय? तू स्वतःला एवढं का महत्व देतोस? नाही, मी तुमच्यासाठी महत्वाचा नाहीये माहिती मला, पण तरी पण. विक्रम, प्लीज. बाबा, आता यावेळी कोण? आपल्या घराची बेल वाजवायला काळवेळ लागते का? मी ना आता आपल्या घराचं नावच बदलणार आहे. गेटवे ऑफ इंडिया असं ठेवणार आहे. म्हणजे कुणीही यावं, कधीही यावं, काही करावं. मी बघतो. विक्या माझा दोस्त कसा आहेस? विनय, मी मला माझ्या एकटेपणाचा कंटाळा आला. आता जगात कोणी नाही, मी कोणाचा? गुंतता हृदय ही गुंतता हृदय ही. विनय, तू येस, विनय रमाकांत वेंगुर्लेकर. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, स्ट्रेट फ्रॉम आंबेआळी.
चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. अरे पण तू इथे कसं काय? पोचावंच लागलं ना इथे, पोचावंच लागलं. जिथे तू माझ्या आधी येऊन पोचलास. ससा आणि कासवाच्या शर्यतीतल्या कासवासारखं वेगे वेगे धावू आणि डोंगरावर जाऊ. पण विनय तू बंगला सॉलिड आहे, एकदम सॉलिड. चिपळूणला 2 खोल्यांचं घर होतं ना रे तुझं. अरे आता मुंबईत बंगला झाला. वा वा वा. पण माझ्या 2 खोल्यांच्या घरातलं घरपण मात्र हरवलं बघ. अरे मंडळी, माझी ओळख करून द्यायची राहिली. मी विनय वेंगुर्लेकर, चिपळूणचा विनया, विक्याचा दोस्त विनया, विक्याचा नालायक दोस्त विनया. श्रुत वेंगुर्लेकरांना जरा जास्त झाली आहे असं नाही का तुला वाटत विक्रम? हे याला कसं कळलं रे? हा, हे विक्या, हा चिकणा बाबू कोण आहे रे? हा, मेवणा आहे का तुझा? विनय, ते माझे सासरे आहेत, विश्वासराव. सासरा? अरे हा कोणाचा सासरा कसा असू शकेल? हा, काहीतरी सांगू नको. मला हा सासरा नामंजूर आहे बरं का. तुम्हाला भाडा कॅन्सल. तुम दुसरी जगह जाके नोकरी ढूंढो जाओ. विनोदाच्या नावाखाली हे सगळं मी सहन करावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर बाबा प्लीज. विक्रम, तू घेऊन जा ना नात. ए विक्या, ही कोण आहे? पोलीसवाली आहे का ही? सारखं आत घ्या असं का म्हणते? विनय, ती माझी बायको आहे, नाही ना? अरे वहिनी नमस्कार. वहिनी नमस्कार. नमस्कार वहिनी. आले तिकले मागे कोण लपलेले? आ विनय, तू काय करतोयस? तू का आलायस आणि अशा अवस्थेत? मला माझ्या 2 खोल्यांच्या घराचा कंटाळा आला. मला माझ्या एकटेपणाचा कंटाळा आला. आता जगात कोणी नाही, मी कोणाचा नाही. आता तर काय, आई पण गेली. हा, मग मला आठवलं, कधी काळी माझा एक मित्र होता विक्या. तो पण माझ्यासारखा कागदावर उभ्या आडव्या रेषा मारायचा. एक दिवस माझ्या हातावरच्या रेषा घेऊन पळून गेला. त्यालाच शोधायला आलोय मी इथे. बघू सापडतो का. मला माझं नशीब त्याच्याकडून परत घ्यायचंय. त्या दिवशी ते निनावी पार्सल पाठवलं ते तुम्हीच का? हे हा अजून इथे कसा रे? हे तुला नोकरीवरून काढून टाकलंय. चल चालता चाल. विनय बाबा, आजची रात्र त्याला इथेच राहू दे, कारण आता त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. एकदा शुद्धीवर आला का मग सगळे प्रश्न विचार. हा माणूस जर इथं राहणार असेल ना तर आजची रात्र मी हॉटेलमध्ये राहणं पसंत करेन. हॉटेलात बडे हॉटेलात पैसे फार वर आले का रे तुझे? हॉटेलात खाणं, मशणात जाणं. आई म्हणायची, आठवतं ना रे तुला विक्या?
पडवीत उभं करून डुंगणावर 100 फटके मारेल ना आई, तेव्हा तिथली अक्कल बरोबर डोक्यात जाईल. हॉटेलात जाते. विक्रम, यांना आत घेऊन जा. नाही ना, गेस्ट रूम उघड. अगं पण हे घर माझं सुद्धा आहेच ना, मग काही गोष्टी मला ठरवू द्या. ठीक आहे, काय हवा तो गोंधळ घाला. विक्रम, तू आज जा. हे झाशीची राणी कोण आहे? हा? मी सांगतो, चला आज न आज चल, मी सांगतो. इथे सांग ना. नाही, नाही, सांगतो. आज कशाला? गुंतता हृदय